हॅलो, 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक परबत सरांचा नमस्कार आणि आपलं पुन्हा एकदा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत. तर आज आपण या अगोदर आपला ड्युएल नेचर ऑफ द लाईट, ड्युएल नेचर या टॉपिकवर दोन नवे ॲक्च्युली टॉपिकचं नाव आहे ड्युएल नेचर ऑफ द रेडिएशन अँड मॅटर. त्याच्यावर आपल्या आधी 2 पार्ट झालेले आहे. आत्ता ह्या पार्टमध्ये आपल्याला MCQज सोडवायचे आहे. MCQज याच्यातल्या बऱ्याचशा MCQज ज्या आहेत त्या बऱ्याचशा MCQज ज्या आहेत त्या अगोदर म्हणजे PYQ मधले असतात. PYQ मधले असतात. तर ठीक आहे, आपण ते सोडवणार आहे आता. आणि कोणत्याही MCQ सोडवताना आपल्याला त्या टॉपिकच्या थेअरीशी सगळं रिलेटेड असतं. पण थेअरी लक्षात घ्यावं लागते, त्याशिवाय ते सुटत नाही. त्यामुळे MCQ सोडवतो म्हणजे आपण तो टॉपिक असा रिमेमोराईज करत असतो, नजरेसमोर घेत असतो आपण त्याचे कन्सेप्ट, त्याचे फॉर्म्युले, आणि मग त्यावेळेस ते MCQ सुटतात. तसे कधी सुटू शकत नाही. ठीक आहे. A photoelectric effect. In photoelectric effect, intensity of the light is doubled, then the maximum kinetic energy of the photoelectrons will be. थेअरीच्या बेसिसवर आहे हा. थेरॉटिकल क्वेश्चन आहे, थेअरी क्वेश्चन आहे. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम KE, मॅक्सिमम KE कायनेटिक एनर्जी जे येतं आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. तर कायनेटिक एनर्जी जे मॅक्सिमम that depends on that can be increased with increase in the frequency, effect of the frequency, effect of the intensity, effect of the potential on photoelectric emission आपण ते पाहिलेलं आहे. तर जे काय मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी येते ती फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असते आणि इंटेन्सिटीवर नसते. थिअरीमध्ये पाहिलं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डज नॉट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी. त्यामुळे याचं उत्तर जे आलं ते नो चेंज. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कायनेटिक एनर्जी जी का आहे इथं क्वेश्चन त्या टाईपने नाही. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी and not depends on intensity. कॅपिटल I म्हणजेच इंटेन्सिटी. इंटेन्सिटीवर अवलंबून नाही, ती फ्रिक्वेन्सीवर आहे. थेअरीमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे इथं इंटेन्सिटीच्या ऐवजी जर फ्रिक्वेन्सी शब्द असता तर ते डबल झालं असतं, डबल झालं असतं. म्हणजे ह्या टाईपने क्वेश्चन तयार करायचे. द एनर्जी ऑफ द फोटॉन having frequency V, frequency actually mu, is 27. Actually याच्यात print E is equal to h mu, and the momentum of the photon having wavelength lambda is P is equal to h upon lambda. From this statement one may conclude that the wave velocity of the light equal to energy of the photon having frequency mu, E is equal to h mu, and the momentum of the photon having wavelength lambda is P is equal to h upon lambda. म्हणजे ॲक्च्युली हे फोटॉन P is equal to h upon lambda हे जे दिलेलं आपलं डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसवरनं. फ्रॉम दिस स्टेटमेंट वन मे कन्क्लूड दॅट द वेव्ह व्हेलॉसिटी ऑफ द लाईट, वेव्ह व्हेलॉसिटी ऑफ द लाईट काढायचं आहे. फोटॉनची एनर्जी आहे E is equal to h mu.
इज इक्वल टू एच म्यू फोटॉनची एनर्जी मीन्स इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा एच सी अपॉन लॅम्बडा आणि याच्यावरनं फोटॉन हॅविंग फ्रिक्वेन्सी फोटॉन मोमेंटम ऑफ द फोटॉनची मोमेंटम किती येते हे जे आलं ते एनर्जी ऑफ द फोटॉन झालं. नीट सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. इज इक्वल टू एच म्यू जो काय फोटॉन आढळणार आहे त्याची एनर्जी झाली. आता बाय डी ब्रॉग्लीज वेव्ह थिअरीनुसार डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसनुसार वेवलेंथ ऑफ द मॅटर किती येते पी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी याच्यावरनं पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा आलं. पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. त्यामुळे एच अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू आपण जर इथं पी टाकली एच अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू आपण पी जर टाकली इथं इज इक्वल टू एच म्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा आणि एच अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू जर आपण पी टाकली कशी टाका हे आलं एनर्जी ऑफ दी फोटॉन इज इक्वल टू एवढ्याची व्हॅल्यू टाकतो मी इथं एच अपॉन लॅम्बडा इज पी इज इक्वल टू पी इंटू सी आणि त्यामुळे हे आलं इज अपॉन पी इज इक्वल टू सी ई अपॉन पी इज इक्वल टू सी ई अप पी इंटू सी. त्यामुळे हे आलं व्हेलॉसिटी ऑफ दी काय जे विचारलं व्हेलॉसिटी ऑफ द लाईटची व्हेलॉसिटी सी इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द लाईट आलं. व्हेलॉसिटी जे काय विचारलं ते आलं ई डिवायडेड बाय पी. याचं उत्तर झालं दुसरं सेकंड आन्सर झालं. ठीक आहे पुढचं करायचं आहे. द स्टॉपिंग पोटेन्शियल ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ फोटो सेल इज स्टॉपिंग पोटेन्शियल. तर स्टॉपिंग पोटेन्शियल थेअरीमध्ये पाहिलेलं आपण ग्राफ मी मुद्दाम बोलतो ग्राफ काढतो मी 1-2 ग्राफ. स्टॉपिंग पोटेन्शियल काय येतं इंटेन्सिटी जर आपण कॉन्स्टंट ठेवली आणि पोटेन्शियल डिफरन्स बदलत गेलं इंटेन्सिटी जर कॉन्स्टंट ठेवली आणि पोटेन्शियल डिफरन्स बदलत गेलं विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी तर काय येतं स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला माहिती हा ग्राफ माहिती आपल्याला. स्टॉपिंग पोटेन्शियल पहिलं दुसरं तिसरं इथं लिहायला जागा नाही कळण्या इतकं मी लिहिलं. त्यामुळे हे पोटेन्शियल वर्सेस फोटो इलेक्ट्रिक करंट वर्सेस पोटेन्शियल ॲट कॉन्स्टंट इंटेन्सिटी विथ चेंज इन फ्रिक्वेन्सी बदलली तर इथं दिसतं आपल्याला फ्रिक्वेन्सी बदलली फ्रिक्वेन्सी जर वाढवत गेलो तर काय झालं स्टॉपिंग पोटेन्शियल वाढत जातं. इथं दिसतं स्टॉपिंग पोटेन्शियल हे लिहितो पाहिजे तर आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल पहिलं स्टॉपिंग पोटेन्शियल दुसरं स्टॉपिंग पोटेन्शियल तिसरं म्हणजे पोटेन्शियल वाढतं. फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर पोटेन्शियल वाढतं. इथं काय म्हणलं स्टॉपिंग पोटेन्शियल ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन्स फ्रिक्वेन्सी वाढवली तर पोटेन्शियल वाढतं म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी इनवर्सली directly proportional to the frequency. Stopping potential increases with increase in frequency. Stopping potential increases with increase in frequency असं म्हणा किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फ्रिक्वेन्सी इथं दिसतं किंवा याच्यावरनं पण काढलेला पण हा एक ग्राफ काढलेला पण स्टॉपिंग पोटेन्शियल याचा ग्राफ फ्रिक्वेन्सी वर्सेस बेसिक लक्षात घ्यावं लागतं त्याचं. पूर्ण बेसिक जर लक्षात घेतलं आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जे आहे त्याचं पूर्ण बेसिक जर लक्षात घेतलेलं असेल तर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक स्टॉपिंग पोटेन्शियल स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढला फ्रिक्वेन्सीचा मी जोरला
फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट टेक्स प्लेस झाला, तर याचा जर ग्राफ काढला तर असा ग्राफ येतो. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल depends on the frequency. Stopping potential directly proportional to the frequency. त्यामुळे याचा आन्सर झालं डी. बेसिक थेअरीनुसार ह्या ग्राफमध्ये दिसतं किंवा ह्या ग्राफमध्ये दिसतं, दोन्ही ग्राफमध्ये दिसतं. मेन बेसिक आपल्याला इफेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी, इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी आणि इफेक्ट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स ऑन द फोटोइलेक्ट्रिक इमिशन किंवा ऑन द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, फोटोइलेक्ट्रिक करंट, हे बेसिक जर कळत असेल पूर्ण अर्थाने तर आपल्याला ते ग्राफ कळतील. आणि मग ते थेरॉटिकल असं कोणतं कशावर डिपेंड आहे कशावर नाही त्याची उत्तरं कळतील. ठीक आहे. द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन हॅविंग डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा इज एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन हॅविंग डी ब्रॉगली वेवलेंथ. इलेक्ट्रॉनची एनर्जी, ॲक्च्युली इलेक्ट्रॉनची एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी असते 1/2 mv². आता आपल्याला काय म्हणलं इथं 1/2 mv², कायनेटिक एनर्जी 1/2 mv². आता ही एनर्जी आहे ती आपल्याला एनर्जी इन टर्म्स ऑफ द ऑप्शन जे दिलेले आहे ते एच लॅम्बडा म्यू ह्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ती एनर्जी इन टर्म्स ऑफ द त्या फॉर्ममध्ये लिहायची आपल्याला. त्यामुळे मी ही त्या फॉर्ममध्ये लिहितो 1/2 mv ब्रॅकेट स्क्वेअर केलं मी 1/2 mv ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामुळे एक एम जास्त घेतला त्यामुळे एमनी डिवाइड केलं, हे जे आलं ते 1/2 p² अपॉन एम आलं एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि p² म्हणजेच याच्यावरनं डी ब्रॉगलीज हायपोथेसिसवरनं p इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा, p इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. त्यामुळे ह्या पीची व्हॅल्यू टाकली, p²ची व्हॅल्यू पीचा वर्ग करून टाकली. हे डी ब्रॉगलीज हायपोथेसिसनुसार येतं. डी ब्रॉगलीज कितीतरी वेळेस काढलेलं आपण हायपोथेसिसनुसार किंवा डी ब्रॉगलीज वेवलेंथ जे आहे त्याच्यावरनं येतं. डी ब्रॉगलीज वेव मॅटर वेवच्या संदर्भात. त्यामुळे ह्या पीची किंमत इन टर्म्स ऑफ द एच अपॉन लॅम्बडा काढली. ऑप्शन कोणत्या फॉर्ममध्ये त्यानुसार फॉर्म्युले वापरावं लागतात. तर p² आलं h² अपॉन लॅम्बडा². त्यामुळे ईची व्हॅल्यू आली किती h² अपॉन एम तसाच आणि लॅम्बडा². हे आले एनर्जीचं फॉर्म्युला. जे काय ऑप्शन आहे तो ह्या फॉर्ममध्ये, त्यामुळे ते चेक करतो मी. h² अपॉन ट्वाईस एम लॅम्बडा², h² अपॉन ट्वाईस एम लॅम्बडा², ट्वाईस एम लॅम्बडा². नीट बघायचं, h² अपॉन ट्वाईस एम लॅम्बडा² म्हणजे आन्सर इज बी. बी त्याचं ऑप्शन झालं. म्हणजे फॉर्म्युले कोणत्या फॉर्ममध्ये, फॉर्म्युले अनेक असतात आपल्याला, आन्सर किंवा काय जे ऑप्शन आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये दिलेले आहे त्यानुसार आपण त्या व्हॅल्यू टाकायच्या असतात आणि त्यानुसार पुढे सिम्प्लिफाय करायचं असतं. तर इथं त्यानुसार ते आलं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. अकॉर्डिंग टू डी ब्रॉगलीज हायपोथेसिस द वेवलेंथ असोसिएटेड विथ मूव्हिंग इलेक्ट्रॉन ऑफ मास एम. इलेक्ट्रॉन म्हणलं पूर्ण अर्थाने कॉन्सेप्ट फार केअरफुली वाचावं लागतं. फिजिक्सचे प्रॉब्लेमच असे 4 ओळीचे असतात, त्यामुळं केअरफुली वाचून मार्किंग करून त्या 4 ओळींचं पूर्ण लक्षात घ्यावं लागतं. इलेक्ट्रॉन दिलेला आहे, त्याचा मास, त्याची वेवलेंथ युजिंग मास एनर्जी रिलेशन म्हणलं अँड प्लँक्स क्वांटम थिअरी. द वेवलेंथ असोसिएटेड विथ फोटॉन. फोटॉन पण दिलेला आहे, फोटॉन आणि इलेक्ट्रॉन. इफ द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन अँड फोटॉन इज सेम, दोघांची एनर्जी सेम दिलेली, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन अँड फोटॉन इज सेम, then the relation between lambda e म्हणजे wavelength of the electron and wavelength of the photon is wavelength of the electron and
वेवलेंथ ऑफ द फोटॉन, त्या दोघांमधलं रिलेशन विचारलं, त्या दोघांमधलं रिलेशन. ठीक आहे, जे काय दिलं त्यानुसार. थोडं जास्त कॅल्क्युलेशनचा भाग आहे. मास एनर्जी रिलेशन वापरा म्हणलं, प्लँक्स क्वांटम थेरी वापरा म्हणलं, इलेक्ट्रॉन दिलेलं आहे, फोटॉन दिलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या कॅल्क्युलेशन किंवा फॉर्म्युले त्या टाईपने येईल. तर विचारलं काय, वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन अँड वेवलेंथ ऑफ फोटॉन, त्याचं रिलेशन विचारलं. तर ठीक आहे, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, सफिक्सचे अर्थ लक्षात घ्यायचे. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन जी काय, कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन जी आलं, कायनेटिक नाही होणार आता खरं, मास एनर्जी रिलेशन वापरायचं. त्यामुळं आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन इज इक्वल टू mc², इज इक्वल टू mc². आणि दुसरं प्लँक्स क्वांटम थेरी, प्लँक्स क्वांटम थेरी म्हणजे फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू hν, एनर्जी ऑफ द फोटॉन. ही झाली एनर्जी ऑफ द फोटॉन, ही झाली एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. तर इज इक्वल टू mc². आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, mc². सीची व्हॅल्यू आता मी ह्याच्या फॉर्ममध्ये लिहितो. दोघांच्या एनर्जी परत सारख्या दिलेल्या, इथं लिहितो पाहिजे तर, एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन अँड एनर्जी ऑफ द फोटॉन सेम, गिवन, इट इज अ गिवन, इथं म्हणलं आहे सेम, हे दिलेलं आहे गिवन. त्यामुळे एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन काढायची, एनर्जी ऑफ द फोटॉन काढायची, आणि इथं टाकून सरळ करायचं, सिम्प्लिफाय, बाकीचं काय नाही. त्याच्यात जे म्हणलेलं क्वेश्चनमध्ये त्यानुसार. तर याला काय केलं मी, m² केला, c² केला. ॲक्च्युली c² आहेच, त्याला mनी मल्टिप्लाय केलं आणि mनी डिवाइड केलं. हा त्यामुळे आला हा p²/m, p²/m आलं. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन p²/m आलं. तसेच सेम टाईपने आता पुढे सिम्प्लिफाय करतो, बाकी काय नाही. म्यू इज इक्वल टू c/λ. आता हा लॅम्बडा कोणाचा आहे, फोटॉनचा. तसं आता हा इथं मी परत हे बेसिकनुसार, कोणतं बेसिक, हेच वापरतो, डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसच्या बेसिकनुसार लॅम्बडा इज इक्वल टू मॅटर वेव्ह किती असती, h/p. लॅम्बडा इज इक्वल टू h/p, म्हणजेच p इज इक्वल टू h/λ. हे डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसनुसार मगाशी केलं पण हे. त्यामुळे इथं p²ची किंमत टाकली मी, p²ची किंमत आली h²/λ². p²ची किंमत टाकली ती आली h²/λ². p किंवा ह्या फॉर्ममध्ये लिहितो मी, ह्या फॉर्ममध्ये लिहितो mc × c म्हणजे p होईल, आणि c म्हणजे आपल्याला त्या फॉर्ममध्ये, ह्या फॉर्ममध्ये लिहितो मी. आपल्याला पर्याय काय आहे त्याच्याकडे बघून मी त्यानुसार सिम्प्लिफाय करतो. हे mc × c, आणि mc म्हणजेच मास इंटू व्हेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन, दॅट इज मोमेंटम, इंटू c. मगाशी काढलं होतं, पण फक्त मगाशी कायनेटिक एनर्जी वापरली होती, कारण तिथं कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉनची एनर्जी म्हणलं होतं. इथं यांनी हे वापरा म्हणलं, मास एनर्जी रिलेशन, म्हणजे आइन्स्टाईन्स मास एनर्जी इक्वेशन. त्यामुळे हे ई आणि पी म्हणजेच आत्ता पाहिलं होतं, पण पी म्हणजेच काय, h/λ, h/λ. त्यामुळे p इज इक्वल टू h/λ होईल. p इज इक्वल टू h/λ झालं. c तसंच. आता इथला लॅम्बडा जो आहे तो खरा कोणता होईल, मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे, त्यामुळं वेवलेंथ जी आहे ती इलेक्ट्रॉनची वेवलेंथ होईल. ह्याला इक्वेशन 1 आणि ह्याला इक्वेशन 2. एनर्जी ऑफ द फोटॉन आणि एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. आता तिथं दोघंही सारखे,
त्यामुळे त्या दोन्ही इक्वेशन इथं टाकल्या मी. एस सी अपॉन लॅम्बडा करस्पॉन्डिंग इलेक्ट्रॉनचा आणि एस सी अपॉन करस्पॉन्डिंग लॅम्बडा फोटॉनचा. त्यामुळे एस सी कॅन्सल झाले. हे सिम्प्लिफाय होऊन पुढं आलं. लॅम्बडा फोटॉन इज इक्वल टू लॅम्बडा इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच लॅम्बडा फोटॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, किंवा ठीक आहे असं लिहितो मी. आपल्याला ते डायरेक्टली लक्षात येणार नाही. हे एकमेकाला कॅन्सल झाले. लॅम्बडा फोटॉन डिवायडेड बाय लॅम्बडा इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 1, म्हणजेच लॅम्बडा फोटॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा इलेक्ट्रॉन. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इथं 1 आला. दिस इज द आन्सर. लॅम्बडा फोटॉन इज इक्वल टू लॅम्बडा इलेक्ट्रॉन्स, म्हणजे आन्सर जे आहे ते फर्स्ट आन्सर आलं ए. बेसिक हे सगळं 2 स्टेपमध्ये येत असतं. ऑप्शनला काय दिलेलं आहे, खाली पर्याय काय दिलेले आहे, क्वेश्चनमध्ये काय म्हणलं, क्वेश्चननुसार आपण सिम्प्लिफाय करायचं असतं. क्वेश्चनमध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात, तुम्ही काय करायचं आहे, काय गोष्टी घ्यायच्या आहे. सफिक्स लेटर त्याचे मिनिंग दिलेले असतात. नसेल दिले तर आपण रेग्युलरचे लक्षात घ्यायचे, किंवा आपल्याला इथं सिम्प्लिफाय होताना आपल्याला साध्या पद्धतीने आपल्याला लिहिलं तरी काही फरक नाही पडत. त्या पद्धतीने लिहिल्याने फरक नाही पडत. आपल्याला फक्त त्याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा असतो. लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा ए लॅम्बडा बी फॉल्स ऑन 2 आयडेंटिकल मेटल प्लेट्स. आयडेंटिकल आहे त्यामुळे तिथं वर्क फंक्शन, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन जे आहे ते कॉन्स्टंट राहील, सेम राहील. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन सेम राहील, म्हणजे कॉन्स्टंट राहील, दोघांचंही एकच राहील. आयडेंटिकल मेटल प्लेट्स म्हणलं. आयडेंटिकल मेटल प्लेट्स शब्दांमध्ये फार अर्थ असतो. कन्सेप्ट जर लक्षात घेतलेला असेल तर शब्दांचे अर्थ कळतात. द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन्स, त्याला के ए आणि के बी म्हणलं, दोघांना रिस्पेक्टिवली, के ए आणि के बी. देन विच वन ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज ट्रू. थोडं आता नीट लक्षात घ्यायचं. हे तसं फार मोठं कॅल्क्युलेशन आहे. आपण फक्त आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचं बेसिक गोष्टी यायला लागतात. याला फार मोठमोठे कॅल्क्युलेशन येणार इथं. आपण शॉर्टमध्ये लिहिणार आहे, फक्त लक्षात घ्यायचं. मेन स्टेप लिहितो मी आता. आयडेंटिकल मेटल प्लेट्सचे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 5 जे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, किंवा त्याला नुसतं वर्क फंक्शन म्हणतात, ते सारखं राहील दोघांमध्ये. कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, त्याला के आणि के बी म्हणलं. आणि इथं लॅम्बडा ए इज इक्वल टू लॅम्बडा बी दिलेलं आहे. लॅम्बडा ए इज इक्वल टू लॅम्बडा बी दिलेलं आहे. लॅम्बडा ए इज इक्वल टू लॅम्बडा बी. ठीक आहे, काय जे असेल ते. देन विच वन ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज ट्रू. काय होतं क्वेश्चनमध्ये, काय थोडीफार प्रिंट मिस्टेक आहे का नाही ते चेक करतो मी, बाकीचं काय नाही. ठीक आहे. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, ते आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मी इथं लिहितो. आपल्याला ते बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये लागणार आहे. इथं जे काही MCQज आहे ह्या टॉपिकचे, ते मॅक्सिमम आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवर आहे. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवर जे काही MCQ झालेले आहे, PYQ आहे, किंवा बरेचसे क्वेश्चन जे आहे ते आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, मास एनर्जी रिलेशन, एनर्जी ऑफ द फोटॉन, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, एवढे 4-5 फॉर्म्युले, 2-4 फॉर्म्युले, ते फक्त वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून एकमेकाला त्यानुसार सिम्प्लिफाय केलं की उत्तर येत असतात. आपल्याला ते फॉर्मचे अर्थ आपण लक्षात घेत नाही. सिम्प्लिफिकेशनच्या साध्या गोष्टी लक्षात घेतल्या की त्याचे उत्तर आपल्याला येतात. सिम्प्लिफिकेशन करण्याच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर ठीक आहे, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे, एनर्जी ऑफ दी फोटॉन, याच्यावर आदळलेल्या मेटलवर जे काय फोटॉन आदळतील, याच्यावर आदळले काय, त्याच्यातून काही इलेक्ट्रॉन बाहेर पाडलं जातं, ते बाहेर पाडण्याच्या प्रोसेस जे आहे त्याच्यासाठी लागलेले
एनर्जी त्याला फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फाय झिरो म्हणलं. आणि मग राहिलेली एनर्जी कशासाठी वापरली जाते, ते इलेक्ट्रॉन पुढं बाजूला ओढण्यासाठी, त्याच्यापासून बाजूला करण्यासाठी. म्हणजे आढळलेल्या फोटॉनची एनर्जी थेअरीमध्ये पाहिलेलं परत मी रिपीट करून राहिलो. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आढळलेले फोटॉन जे आहे त्याची एनर्जी बरोबर काय, वर्क फंक्शनसाठी वापरलेली प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी हे आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे. हेच आता आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यानुसार वापरायचं. वर्क फंक्शन जे आहे ते सिमिलर म्हणलं त्यामुळे फाय झिरो कॉन्स्टंट राहील. आपल्याला काय विचारलं, देन विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज ट्रू. के आणि के बीचे रिलेशन दिलेले, म्हणजे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑन द टू आयडेंटिकल ज्या काय प्लेट आहे ए आणि बी, त्याच्यावर आढळलेली जी काय कायनेटिक तिथली मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आहे ती जी येते ती कोणतं रिलेशन, हे सगळे के आणि के बी मध्ये दिलेले आहे. त्यामुळे आपण मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीला के म्हणतो पाहिजे तर के के मॅक्स. आता आपल्याला के मॅक्स काढायचा. याच्यावरनं मी पहिल्यासाठी इक्वेशन लिहितो. के मॅक्स पहिल्यासाठीचे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी त्याला के ए म्हणलं ते किती येईल, एच म्यू मायनस फाय झिरो. हे पहिल्यासाठीचं इक्वेशन आलं. हे बेसिक इक्वेशन झालं. फर्स्ट प्लेटसाठीचं इक्वेशन लिहिलं मी, आणि सेम टाईपनी सेकंड प्लेटसाठीचं बी प्लेटसाठीचं एच म्यू मायनस फाय झिरो. आता म्यू जो येतो सी अपॉन लॅम्बडा झिरो होईल. इथंच लिहितो मी, मग मी बोललो एच म्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा, आणि हा पण एच सी अपॉन करस्पॉन्डिंग लॅम्बडा. करस्पॉन्डिंग लॅम्बडा म्हणजेच काय, हा लॅम्बडा ए साठीचा आणि हा लॅम्बडा बी साठीचा. हे दोन इक्वेशन आले. आता इथं काय म्हणलं, द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, काय जे असेल ते. लॅम्बडा ए आणि लॅम्बडा बी इथं सारखं आहे. लॅम्बडा ए आणि लॅम्बडा बी सारखं आहे, त्यामुळं लॅम्बडा ए आणि लॅम्बडा बी सारखा आहे. क्वेश्चन जो काय थोडा इथं ॲक्च्युली वेगळ्या टाईपनी प्रिंट झाला. इथंच काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार, क्वेश्चनच वेगळ्या टाईपने झाला. जे उत्तर येईल ते इथं लॅम्बडा ए इज इक्वल टू लॅम्बडा बी दिलेलं आहे, त्यानुसार इथं कॅल्क्युलेशन येईल. गिवन काय आहे, लॅम्बडा ए इज इक्वल टू लॅम्बडा बी, त्यानुसार कॅल्क्युलेशन येईल. त्यामुळे इथं लॅम्बडा ए आणि लॅम्बडा बी सारखा झाला. त्यामुळे लॅम्बडा बीची व्हॅल्यू मी काय करतो, इथं लॅम्बडा ए टाकतो, लॅम्बडा बीची व्हॅल्यू लॅम्बडा ए टाकतो. गिवन काय आहे, गिवन लॅम्बडा ए इज इक्वल टू लॅम्बडा बी दिलेलं आहे तिथं ब्रॅकेटमध्ये. लॅम्बडा ए आणि लॅम्बडा बी सारखे, इट इज गिवन. आणि त्यामुळं लॅम्बडा बीची व्हॅल्यू मी काय टाकली, के बी इज इक्वल टू एस सी अपॉन लॅम्बडा बी, म्हणजेच लॅम्बडा ए टाकलं मायनस फाय झिरो. हे इक्वेशन 3 आलं. आणि इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2, इक्वेशन 1 फ्रॉम 1 अँड 3, 1 अँड 3 सारखं झालं. काय, एक साईड सारखी झाली म्हणजे दुसरी सारखी होईल. इथं एक साईड सारखी झाली म्हणजे दुसरी सारखी होईल. एक साईड सारखी झाली त्यामुळे दुसरी. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, 1 अँड 2 काय आलं, सॉरी 1 अँड 3. इथं जे काय नंबरिंग दिलं 1 अँड 3, 1 मध्ये दिसतं के इज इक्वल टू एस सी अपॉन लॅम्बडा ए मायनस फाय झिरो, किंवा 3 मध्ये दिसतं के बी इज इक्वल टू एस सी अपॉन लॅम्बडा ए मायनस फाय झिरो. म्हणजे इक्वेशन 1 आणि 3च्या राईट साईड सारख्या आहे, त्यामुळे लेफ्ट साईड सारख्या होतील. म्हणजेच के इज इक्वल टू के बी होईल, के इज इक्वल टू के बी होईल. दिस इज द आन्सर. ॲक्च्युली दिस इज द आन्सर. के इज इक्वल टू के बी होईल.
हे त्याचं आन्सर आलं. के इज इक्वल टू के बी होईल. त्यामुळे इथं ऑप्शनमध्ये काही पर्यायामध्ये कुठं ऑप्शनमध्ये दिसत नाही. क्वेश्चन आपण इथं हे थोडं प्रिंटिंग मिस्टेकमध्ये वेगळं आलेलं आहे. त्यामुळं क्वेश्चन आपण वेगळा कन्सिडर करून हा क्वेश्चन कन्सिडर करून उत्तर काढलं तर इथला 2 कॅन्सल करतो मी. याचं आन्सर होईल हे बी. आन्सर बी होईल याचं. तो 2 कॅन्सल केला तर मग हा क्वेश्चन जो आहे तो वेगळ्या टाईपचा झाला. ह्या क्वेश्चननुसार त्याचं आन्सर आलं बी. नीट लक्षात घ्यायचं. त्यामुळे पुस्तकातला MCQज नाही झाला किंवा PYQज आहे. PYQमध्ये लॅम्बडा इज इक्वल टू ट्वाईस लॅम्बडा बी असं काहीतरी आहे. तो क्वेश्चन नाही झाला इथं. लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा बी असल्यामुळं के इज इक्वल टू के बी होईल. आणि थेरीनुसार मग हे क्वेश्चनमध्ये सगळं जर अर्थ घेतला आपण लक्षात तर 5 कॉन्स्टंट आहे. लॅम्बडा आणि दोघांच्या वेवलेंथ सारख्या आहे. त्यामुळे दोघांची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी सारखी येईल. आता थोडं बेसिक लक्षात घेतलं तर सेम आयडेंटिकल मेटल प्लेट्स म्हणलं त्यामुळे 5 कॉन्स्टंट झाला. आणि लॅम्बडा ए आणि लॅम्बडा बी जर सारखं झालं तर बेसिक थेअरीनुसारच दोघांची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी सारखी होईल. हे क्वेश्चन सोडवण्याची गरज नाही. मग एवढं न्यूमेरिकली कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. लॅम्बडा ए इज इक्वल टू लॅम्बडा बी दिलेले असल्यामुळं दोघांची कायनेटिक एनर्जी सारखी होईल. बेसिक हे सारखं आहे, लॅम्बडा सारखे झाले त्यामुळे काय जे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी सारखी होणार आहे. कन्सेप्ट जर लक्षात येत असेल तर हे कॅल्क्युलेशनची गरज नाही. तरी बाय कॅल्क्युलेशन आपण प्रूव्ह केलं के इज इक्वल टू के बी. इथला जो काय कॅन्सल केला मी त्यामुळे हे त्याचं आन्सर झालं.